स्वागत है आपका बी न्यूज़ नेशन में। मैं हूं आबिद शेख। आइए सबसे पहले नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। स्कूल और कॉलेज शुरू होने के बावजूद अब तक विद्यार्थियों को बस पास नहीं। राज्य के पौर कार्मिकों की तरफ से हड़ताल। आइए देखते हैं खबरें विस्तार से। ऑल इंडिया डेमोक्रेटिक स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन बीजापुर जिला समिति ने विद्यार्थियों को स्कूल शुरू होने के बावजूद अब तक बस पास नहीं दिए गए। इसको लेकर आज सेंट्रल बस स्टैंड के सामने विद्यार्थियों ने अपना आक्रोश व्यक्त करते हुए बस पास को तुरंत देने और पूरे शैक्षणिक वर्ष के खत्म होने तक बस देने की मांग करते हुए जिला अधिकारी से निवेदन किया कि KSRTC की तरफ से हर साल विद्यार्थियों को सिर्फ मार्च तक ही बस पास दिए जाते हैं, मगर स्कूल और कॉलेज अप्रैल और मई तक चलते हैं। इस वजह से ग्रामीण इलाकों से आने वाले विद्यार्थियों को रोज़ाना अपने निजी खर्च पर आना जाना पड़ता है। इससे काफ़ी परेशानियां होती हैं। इसलिए बस पास को एकेडमिक ईयर तक के ख़त्म होने तक देने की मांग की। ಇವತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಪ್ರತಿಭಟನೆ ಹಮ್ಮಿಕೊಂಡ ಉದ್ದೇಶ ಅಂದರೆ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆದರೂ ಕೂಡ ಇನ್ನೂ ತನಕ ಬಸ್ ಪಾಸ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಸೊ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಾಡಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇದನ್ನು ಈ ಕೂಡಲೇ ಬಸ್ ಪಾಸ್ ಕೊಡಬೇಕು, ಅದು ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಕೊಡಬೇಕು. ಬರೀ ಮಾರ್ಚ್ವರೆಗೂ ಕೊಡ್ತಾರೆ. ಮುಂದೆ ಮತ್ತೊಂದು ಸತಿ ಇವರು ದುಡ್ಡು ಕಟ್ಟಿ ಮತ್ತು ಪಾಸ್ ತೊಗೋಬೇಕು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಇದನ್ನು ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಬಸ್ ಪಾಸ್ ಕೊಡಬೇಕು. ಇನ್ನೊಂದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಫ್ರೀಯಾಗಿ ಬಸ್ ಪಾಸ್ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸಂಘಟನೆ ಡಿಮ್ಯಾಂಡು. ಸೊ ಇದನ್ನು ನಾವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಈ ಕೂಡಲೇ ಈ ಬೇಡಿಕೆನ ಈಡೇರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ सरकार का ಒತ್ತಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। कॉलेज स्टार्ट हो गए 1 महीने के ऊपर हो गया, फिर भी आज तक कोई भी बस पास नहीं दे रहा है कि हम लोग वहाँ पे पूछ रहे हैं, वो बोल रहे हैं अभी तक यहाँ पे नोटिस नहीं आया करके बोल रहे हैं। हम कितने दिन से पूछ रहे हैं हमें बस पास क्यों नहीं दे रहे। हम गाँव से आने वाले लोग 50 से 60 रुपए खर्च करके हमें आना पड़ेगा, इसलिए हम लोग को बस पास चाहिए। राज्य में पौर कार्मिक गुत्त के आधार पर काम कर रहे कर्मचारियों की हड़ताल। आज बीजापुर में जिला अधिकारी के जरिए कर्नाटक के मुख्यमंत्री सिद्धरामैया से निवेदन किया है कि कांग्रेस सरकार अपने चुनावी घोषणा पत्र में यह वादा किया था कि चुनाव जीतने के बाद इन कर्मचारियों की नौकरियों को कायम करेगी और ठेकेदारों से निजात दिलाएगी, मगर अब तक सरकार अपने वादे पर खामोश है। इसलिए सरकार पर दबाव डालने के मकसद से एक दिन का काम बंद करके ये हड़ताल करते हुए अपने पिछले की बाकी तनख्वाह को जल्द से जल्द देने और ठेकेदारों से इन्हें आज़ाद करने का मुतालबा किया। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮುನ್ಸಿಪಲ್ ಕಾರ್ಮಿಕರ ಸಂಘದ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ನಡೆಯುವಂಥ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿಯ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು, ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು ಇಲ್ಲಿ ಸಮಗೊಂಡು ಇಲ್ಲೊಂದು ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ। ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಎರಡೇ ಬೇಡಿಕೆ ಇವೆ। ಒಂದು, ಗುತ್ತಿಗೆ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ರದ್ದುಗೊಳಿಸಬೇಕು. ಎರಡನೇದ್ದು, ಕಾಯಮತಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಇವತ್ತಿನಿಂದ 12ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯ ಮುಖಂಡರು ಹೇಳುವವರೆಗೂ ಕೂಡ ನಾವು ಅನಿರ್ದಿಷ್ಟಾವಧಿ ಮುಷ್ಕರವನ್ನು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿ ಮುಂದೆ ಪ್ರತಿಭಟನಾ ಅನಿರ್ದಿಷ್ಟಾವಧಿ ಮುಷ್ಕರವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ। ಅದರ ಭಾಗವಾಗಿ ಇವತ್ತು ನಗರದ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ದಿಂದ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿವರೆಗೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಈಗ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೇವೆ। 20 साल से काम कर रहे हैं, लेकिन हमारे को कुछ भी गवर्नमेंट की तरफ से फैसिलिटी नहीं आई है। हमारे को गवर्नमेंट से कुछ भी फैसिलिटी नहीं आई है, लेकिन इससे साल से राम रहे, लेकिन परमेंट करते करते बोल के नहीं कर रहे। सब गाँव को 12,000 पैसा ಎಲ್ಲ ಕಡೆ 12-13 ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಪೇಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ। ನಮ್ಮ ಕಡೆ ಮುದ್ದೇಬಾಳದಾಗ ಬರೀ 5,000 ಕೊಡ್ತಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಇವಾಗ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಬಂದೇವೆ, ನಮಗೆ ಜಾಸ್ತಿ ಸಂಬಳ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಳಕ್ಕೆ ಬಂದೇವ್ರಿ ನಾವು। ಮುದ್ದೇಬೇಳ ಅಂತ ಮಾತಾಡಕತ್ತೀನಿ। ನಮ್ಮ ಕಡೆನ ಮುದ್ದೇಬೇಳದಲ್ಲಿ ಬರೀ 5,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಕತ್ತಾರ। ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದು 5-6 ತಿಂಗಳಾಯ್ತು, ಎಲ್ಲ ಕಡೆ 12-13 ಸಾವಿರ ಕೊಡಕ್ತಾರೆ। ನಮ್ಮ ಕಡೆ ಅಂತೂ ಬರೀ 5,000 ಕೊಡಕ್ತಾರೆ। ಹೆಚ್ಚಿನ ಪಾರ್ ಕೇಳಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಬರೀ DC ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹಿಂಗೆ ಅನ್ನಕತ್ತಾರ। ನಮ್ಮ ಚೀಫ್ ಆಫೀಸರ್ಗೆ ಕೇಳೀನಿ, ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಕೇಳೀನಿ, ಅವ್ರು ಏನಂತಾರೆ ಬರೀ DC ಆರ್ಡ್ರ್ ತೊಗೊಂಬರ್ಬೇಕು, ಹಂಗೆ ತರಬೇಕು, ಬರೀ ಸುಳ್ಕೆ ಹಿಂಗೆ ಹೇಳಕ್ತಾರೆ। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन।